ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. दिवा म्हणे वातीला, सांग जरा या मानव जातीला, सुख दुःखात राहा म्हणावं एकमेकांच्या साथीला, तमसो मा ज्योतिर्गम. उद्या 12 ऑगस्ट 2026 वार बुधवार. यंदाचा आषाढ महिना संपत आहे आणि अर्थात तो दिवस आहे अमावस्येचा. आषाढ अमावस्येला बरीच वेगवेगळी नावं आहेत, जसं की गतहरी अमावस्या, दिव्यांची अमावस्या, दीप अमावस्या, दिव्याची अवस, दिवे धुण्याची अमावस्या इत्यादी. आणि हो, ग्रामीण भागामध्ये या अमावस्येला काठी अमावस्या सुद्धा म्हणतात. तर या व्हिडिओमध्ये आपण दिव्याची अमावस्या योग्य पद्धतीने कशी साजरी करायची याबद्दल सर्व गोष्टी व्यवस्थितपणे जाणून घेऊया. विनंती करते की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा. तसेच तुमच्याकडे दीप अमावस्येला काय काय केलं जातं तेही तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकता. चला तर मग व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूयात. श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीची अंतिम रात्र अत्यंत पवित्र मानली जाते. एकदा माता लक्ष्मीने भगवान शिवाला विचारले, हे देवादिदेव महादेव, पृथ्वी तलावावर असे कोणते विधान आहे ज्याने मनुष्याच्या घरातील नकारात्मकता आणि अलक्ष्मी दूर होऊन तिथे माझा कृपा आशीर्वाद प्रकाश पसरू शकेल. तेव्हा भगवान सदाशिवांनी उत्तर दिले, हे कल्याणी, आषाढ अमावस्येच्या रात्री जो मनुष्य आपल्या घरातील अंधार दूर करून तमसो मा ज्योतिर्गम या सिद्धांतानुसार अग्नी आणि ज्योतिरूपातील दिव्यांची पूजा करेल, त्याच्या घरातील अलक्ष्मी, क्लेश आणि आजारपण तत्काळ नष्ट होईल. दिवा हा केवळ प्रकाशाचे साधन नाही, तर तो साक्षात परब्रह्म आणि आरोग्याचे प्रतीक मानला जातो. दीप अमावस्येच्या रात्री दिव्याची पूजा केल्याने घरातील वर्षभरात साचलेली वाईट ऊर्जा, लोकांचे नजरदोष एका क्षणात नष्ट होतात. बघा, 11 ऑगस्टला मंगळवारच्या उत्तर रात्री 1:52 आषाढ अमावस्या सुरू होऊन ती बुधवारी 12 ऑगस्ट रात्री 11:07 असेल. दिव्याच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते. हे दीपा, तू सर्व रूप व अग्निरूप आहे. सर्व तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या आज दीप अमावस्येच्या दिवशी पूजेचा तू स्वीकार कर व माझ्या कुटुंबियांच्या सर्व इच्छा पूर्ण कर, अशी प्रार्थना करून आपण सर्वांनी दीप अमावस्येच्या दिवशी दीपपूजन अवश्य करायचे आहे. दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करण्यासाठी या 2 वेळा अधिक योग्य आहेत. पहिली म्हणजे जितक्या लवकर सकाळी तुमच्या दिव्याची पूजा करता येईल तितक्या लवकर करण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगोदर देवपूजा करा, तुळशीची पूजा करा आणि त्यानंतर दिव्यांचं पूजन करा. नाहीतर देव पारुषे आणि तुम्ही दिव्यांची पूजा करता, याला काहीही अर्थ नाही. तुम्ही कोणतंही व्रत करा, कोणत्याही पूजा करा, पण अगोदर देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर ज्या कोणत्या पूजा आहेत त्या आपल्याला करायच्या असतात. देवपूजा झाली की लगेच तुम्ही दिव्यांची पूजा करून घेऊ शकता, कारण सकाळी सकाळी दिव्यांची पूजा केली की दिवसभर आपल्या घरातील वातावरणामध्ये सकारात्मक निर्माण होते. आपल्या वस्तूमध्ये सकारात्मक लहरी लवकर होतात आणि त्यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहतं आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास जो आहे तो वाढतो, जेणेकरून आपल्या घरातील ज्या होणाऱ्या कटकटी आहेत, वास्तुदोष, यामुळे होणारे जे काही त्रास असतील, भांडणं असतील, या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी होऊन नकारात्मकता आपल्या घरातून दूर होऊ लागते. आणि जर सकाळी आपण दिव्यांचं पूजन केलं तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला जो प्रदोष काळ असतो, माता लक्ष्मी येण्याची वेळ आपण म्हणतो, तर त्यावेळेत परत या दिव्यामध्ये तेल टाकायचं, तूप टाकायचं, दिवे प्रज्वलित करायचे, परत या दिव्यांना हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा. आणि जर सकाळच्या वेळेमध्ये काही कारणाने तुम्हाला दिव्यांची पूजा करणे शक्य झालं नाही तर दुसरी उत्तम वेळ म्हणजे संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ सूर्य मावळण्याच्या 45 मिनिट अगोदर आणि सूर्य मावळण्याच्या 45 मिनिटानंतर जो कालावधी असतो त्याला प्रदोष काळ म्हणतात. तर या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही दिव्यांची पूजा करू शकता. ज्या महिलांना नोकरी आहे, सकाळी ज्यांना शक्य होत नाही, तर शक्यतो त्यांनी या वेळेमध्ये पूजा करा. आणि या दोन्ही वेळेमध्ये तुम्हाला पूजा करणे जमले नाही तर सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेपर्यंत कधीही तुम्ही दीपपूजन केलं तरीसुद्धा चालू शकतं. सर्वात पहिल्यांदा तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की बरेच जण या अमावस्येला चुकून गटारी अमावस्या असं म्हणतात, जे की खरोखर खूप चुकीचं आहे. आणि आपल्याच सणांना आपण नावं ठेवतो, तर हे खरोखर आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे. खरा शब्द आहे गतहारी अमावस्या. गत म्हणजे होऊन गेलेला आणि हारी या शब्दापासून आहार, या शब्दातून हा गत या शब्दाचा अर्थ असा घ्यायचा की आत्तापर्यंत जे काही होऊन गेलं, झालं गेलं, गंगेला मिळालं.
आणि आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी आपण अनुभवल्या त्यातल्या फक्त आपण चांगलं घ्यायचं आणि वाईट गोष्टींना मूठ माती द्यायची, एक चांगल्या जीवनाला सुरुवात करायची. म्हणून या गत शब्दाचा अर्थ घ्यायचा आणि श्रावण महिन्यामध्ये आपली व्रतवैकल्य सुरू होतील. आपण उपवास करू तर उपवास करताना आपली पचनशक्ती आधीच थोडीफार क्षीण झालेली असते किंवा उपवासामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त करून साबुदाण्याचे पदार्थ बटाट्याचे पदार्थ किंवा भगर वगैरे खाल्ले जाते आणि बऱ्याच वेळा पावसाळी हवामान असल्यामुळे त्याचा आपल्याला त्रासही होतो. मग त्याच्यानंतर आपण जो काही आहार घ्यायचा आहे तो म्हणजे ऋतूकडे बघून किंवा सध्याचा हवामान पाहून आपण हलका फुलका आहार घ्यायचा, जेणेकरून आपली पचनशक्ती अतिशय चांगल्या पद्धतीने राहील आणि आपल्या मनामध्ये व्रत वैकल्य करण्याचा किंवा सणवार साजरी करण्याचा उत्साहसुद्धा कायम राहील. तर अशा पद्धतीने हा गतहारी शब्दाचा अर्थ आहे. आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस असला तरी पण दुसऱ्या दिवसापासून श्रावणाच्या पवित्र महिन्याला सुरुवात होणार असते. भगवान शिवशंकरांना समर्पित असणारा श्रावण महिना अनेक व्रतवैकल्य सणवार यांची पर्वणी आपल्या सर्वांसाठी घेऊन येत असतो. त्यामुळे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपण देवपूजेचे जे काही साहित्य असतं म्हणजे देवपूजेचे जे काही भांडी कुंडी असतात त्यांच्या मूर्ती असतात, आपला देव्हारा बऱ्याच वेळा तेलकट होतो किंवा काहीतरी गंध वगैरे सांडून त्याच्यावर डाग पडलेले असतात. देवांची खोलीसुद्धा स्वच्छ करणे यासारखी जी काही कामं तुम्हाला या दिवशी करून घेता येतील ती तुम्ही करून घ्या, जेणेकरून आपण श्रावण महिना तुमचा थोडासा निवांत जाईल. कारण तुम्ही जर एकदमच सगळं करायला गेलात मग त्यात तुम्हाला घरही सांभाळायचं असतं, मुलं बाळांचं बघायचं असतं, त्यांचं बरोबर व्रतवैकल्यासाठी सुद्धा जास्तीत जास्त वेळ द्यायचा असतो. त्यामुळे मग जेवढे काही तुम्हाला या दिवशी आवरासावर करता येईल तेवढं तुम्ही करून घ्यायचं आहे. यामुळे तुमच्या घरातील निगेटिव्हिटीही बाहेर जाईल. आता इथे मी तुम्हाला आषाढ अमावस्येच्या निमित्ताने केली जाणारी खास देवपूजा आणि दिव्याची पूजा सांगणार आहे. पारंपरिक पद्धतीने तर मग सर्वात प्रथम मी दिवा लावून घेत आहे, कारण कोणतीही पूजा दिवा लावल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे सुरुवातीलाच दिवा लावून घ्यायचा, दिव्याला नमस्कार करायचा, गंध फुल अक्षता व्हायचे आणि पुढच्या पूजेला सुरुवात करायची. आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की सुरुवातीला मी जे दिवे होते समया होत्या, देवपूजेची भांडी होती तर ते सगळं स्वच्छ करून घ्यायला सांगितले होते. त्यानंतर देवघरातल्या ज्या देवांच्या मूर्त्या होत्या तर त्यांनाही स्वच्छ करून घ्यायचं. या दिवशी देवांना तुम्ही दह्या दुधाने देखील स्नान घालू शकता, पंचामृताने स्नान घालू शकता किंवा पाण्यामध्ये थोडंसं कापूर टाकून त्या कर्पूरयुक्त पाण्याने स्नान घालू शकता किंवा ज्यांच्याकडे आपण जे म्हणतो गुलाब पाणी तर ते जल असेल तर त्या गुलाब पाण्याने सुद्धा 4 थेंब टाकून तुम्ही स्नान देखील देवी देवतांना घालू शकता. त्यानंतर देव्हाऱ्यामध्ये देवी देवतांची मांडणी करून घ्यायची आहे. ती कशी करायची बघा. सर्वात पहिल्यांदा दिवा एका साईडला ठेवायचा आणि त्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना करायची. त्यानंतर बाळकृष्ण असतील, माता लक्ष्मी असेल, त्यानंतर आपले कुलदेव कुलस्वामिनी कुलदेवीचा फोटो तुमच्याकडे असेल तोही ठेवून द्यायचा. अन्नपूर्णा देवीची मूर्ती, गाईची मूर्ती, गजलक्ष्मी, कासव, त्याचबरोबर कवड्या, शंख, सगळ्या शेवटी शिवलिंग ठेवायचं. कारण शिवलिंगाची पूजा जरी आपण गणपती बाप्पांनंतर लगेच करत असलो तरी पण शिवलिंग देवाऱ्यामध्ये ठेवताना ते सगळ्या शेवटी ठेवायचं, जेणेकरून आपल्या देणाऱ्या सर्व पूर्णत्व येतं असं म्हटलं जातं. आता याच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच जणांची वेगळी मतं असू शकतात, पण आत्तापर्यंत जेवढी काही माहिती मी मिळवली, ज्याप्रमाणे मी या गोष्टींचा अभ्यास केलेला असतो तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर सर्व देवी देवतांना गंध लावून घ्यायचा. जो गंध खरोखर त्यांना लावला जातो म्हणजे जो गंध त्यांना प्रिय आहे तो गंध आपण लावायचा. जसं की गणपती बाप्पांना आपण हळदी कुंकू आणि चंदन लावू शकतो, बाळकृष्णांना चंदन लावले जाते, बरोबर खंडोबारायांना आपण हळद लावू शकतो किंवा चंदनाचा गंध लावला तरी चालेल. त्यानंतर आपल्या कुलस्वामिनीला कुलदेवतेला हळदी कुंकू लावायचं, चंदनाचा गंध लावला तरीही चालतं. या दिवशी अमावस्या असल्यामुळे आपल्याला खास करून शिवलिंगावर चंदनाचे लेपन करायचं आहे. आपल्या घरातील पितृदोष निघून जावं किंवा कालसर्पदोष किंवा कोणताही प्रखर दोष असल्या आपल्या घराण्याला लागलेला असेल तर तो निघून जावा यासाठी आपण जर अमावस्येला किंवा सोमवती अमावस्या खास करून असेल तेव्हा किंवा जेव्हा सोमप्रदोष असेल तर आपण या शिवलिंगावर चंदनाचे लेपन करायचं असतं. तर काही नाही, चंदनाची थोडीशी पेस्ट तयार करायची. ही पेस्ट आपण शिवलिंगावर सगळ्या बाजूंनी लावल्या घ्यायची आहे. नंतर आपल्याला देवी देवतांना फुलं वाहून घ्यायची आहेत. बघा, दिव्याची अमावस्या असल्यामुळे आपल्याला या दिवशी काय करायचं आहे, कासवाच्या खाली प्लेटमध्ये आपण जे तांदूळ ठेवतो तर ते तांदूळसुद्धा आपल्याला बदलायचे आहेत. कवड्याच्या खालीसुद्धा जे तांदूळ, अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला आपण खाली वाटीमध्ये तांदूळ भरून मग ठेवतो त्यामध्ये ठेवत असतो तर ते सुद्धा तांदूळ बदलायचे आहेत. त्याचबरोबर
बरेच जण आपल्या देवघरामध्ये मंगल कलश ठेवतात, तर मंगल कलशाचा नारळ बदलण्याजोगा झालेला असेल, म्हणजे त्याला कोंब आलेला असेल, नारळाला पाणी संपलेलं असेल, तर मग तो नारळ तुम्ही बदलायचा. यातलं काहीच गोष्टी झालेल्या नसतील तर मग कलशातलं पाणी तर आपल्याला या दिवशी बदलायचंच आहे. कलश चांगला घासून पुसून लख्ख करून घ्यायचा, त्यामध्ये पाणी भरायचं, पुन्हा सगळं काही नवीन त्यामध्ये टाकायचं. जसं की नाणं, सुपारी, पान वगैरे ठेवतो तेही लावून घ्यायचं आणि नारळ ठेवायचा. आता दिव्यांची अमावस्या आहे तर काय महत्त्व आहे? दिव्यांना स्वच्छ करण्याला, त्याची पूजा करण्याला, त्यांना मान सन्मान द्यायला, कारण दिवा हा नेहमीच दैवत असतो. त्याच्यामध्ये आपण जोड वात लावून देवाकडे प्रार्थना करतो. दिवा आपण तेवत असतो, एक वात जीवाची, एक वात शिवाची, अशा पद्धतीने जोड वात आपल्या दिव्यामध्ये नेहमीच तेवत असते. दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोती हात, दिवा पाहून नमस्कार, दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवी देवतांपाशी. आणि लहान मुलांना आपण देवपूजेचे महत्त्व समजावून सांगताना काय म्हणतो? दिवा पाहून लक्ष्मी येते, करू तिची प्रार्थना, शंभू शुभम करोती म्हणा, मुलांनो शुभम करोती म्हणा. तर असे हे दिव्यांचे महत्त्व लक्षात घेता त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून ही दिव्याची अमावस्या सर्वत्र अगदी उत्साहाने साजरा केली जाते. आणि या दिवशी आपण आवर्जून आपल्या घरातल्या लहान मुलाबाळांना घेऊन ही दिव्याची अमावस्या साजरी करायची असते. आपल्या घरामध्ये जेवढे प्रकारचे दिवे, पितळेचे दिवे, मातीचे दिवे, चांदीचे दिवे, समया जेही तुमच्याकडे असतील, त्याचबरोबर नवरात्रीचे जे दगडी दिवे सगळे स्वच्छ करायचे. कारण बघा, श्रावण महिन्यात सणावारांना सुरुवात होत असते आणि प्रत्येक पूजा अर्चामध्ये आपल्याला दिवे लागतात. आणि त्यानंतर देवाऱ्याच्या आसपास कुठेतरी समोर जागा असेल तर समोर किंवा साईडला तुम्ही पाटावर छानपैकी आसन टाकून त्या सर्व दिव्यांना ठेवायचं आहे. बऱ्याच ठिकाणी मानलं जातं की सर्व दिवे प्रज्वलित केले जातात, तर तसे न करता सर्व दिवे पूजायचे आपल्याला, परंतु एकच दिवा प्रतिनिधित्व म्हणून प्रज्वलित नीट करायचा आणि बाकी दिव्यामध्ये थोडी थोडी खडीसाखर टाकायची. आता जो दिवा आपण प्रज्वलित केलेला असतो तर त्याची वासुद्धा पुढे सरकवताना म्हणजे वरती करताना खडीसाखरेने सरकावावी, म्हणजे गोड पदार्थाने आपण त्या वातीला सरकावलं की जीवनात सर्वत्र गोडवा येतो असंही आम्हाला सांगितलं जायचं आणि तो दिवा प्रज्वलित केला जायचा. लक्षात ठेवा, हा तर दिव्यांच्या अमावस्येचा दिवस आहे, पण रोजची पूजा करताना सुद्धा बरेच जण खालीच दिवा ठेवून देतात, पण दिव्याला सुद्धा मान देणे खूप आवश्यक आहे. मग त्यासाठी तुम्ही दिवा ठेवलायला म्हणून एक छोटासा पाट किंवा चौरंग घेऊ शकता. जसं की एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही तो दिवा ठेवायचा आहे, नाही तर मग खाली तांदूळ फुलांच्या पाकळ्या काहीतरी ठेवून, म्हणजे ते दिव्याचं आसन समजून त्याच्यावर आपल्याला दिवा ठेवायचा आहे. त्यानंतर जेवढीही दिवे समया म्हणजे दिव्यांचे जेवढे प्रकार आपण या पूजेमध्ये ठेवणार आहोत, तर ते ठेवण्या अगोदर आसनावर आपल्याला तेवढेच तांदळाच्या लहान लहान राशी घालून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर दीप अमावस्येला आपल्याला हे दिवे ठेवून फुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर पिवळ्या फुलांना अतिशय महत्त्व आहे. त्यातल्या त्यात जे काट्यांची पिवळी फुले, त्याला बाबळीची फुले असतात ना, त्या पिवळ्या रंगाचे फुलं अगदी लहान लहान असतात, तर त्यांना या दीप अमावस्येला अत्यंत महत्त्व आहे. आता या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की दुर्वांना महत्त्व आहे. आघाड्याची पानंसुद्धा आपण या पूजेमध्ये वापरू शकतो. दुर्वांना वंशवृद्धीचे प्रतीक मानलं जातं. जसं की आपण आपल्या घरातील मुलांना वंशाचा दिवा आणि मुलींना वंशाची पंथी म्हणतो. पूर्वीपासून जरी आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती असली, म्हणजे त्यामध्ये पुरुषांना किंवा जो मुलगा असतो त्याला मान असला, तरी पण आजच्या काळामध्ये आपण बघतो की मुलीसुद्धा काहीच कमी नाहीत, किंवा एक जी पत्नी असते ती सुद्धा आज पतीच्या खांद्याला खांदा लावून त्याच पद्धतीने नोकरी करते किंवा त्याच पद्धतीने तीही तिचा व्यवसाय सांभाळते, उभा करते, घरचेही काम बघते आणि आपल्या मुलाबाळांना देखील सांभाळते. त्यामुळे आपण या दिवशी आपल्या मुलांचं तसेच मुलीचे देखील औक्षण विशेष करून करायचं आहे. परंतु औक्षण करत असताना जो मुलीला दिवा वापरलेला आहे त्या दिव्यामध्ये चिमूटभर काळे तीळ आणि 2 वेलची टाकायच्या आहेत, आणि जो मुलाला दिवा वापरणार आहात तर त्यामध्ये फक्त वेलची टाकायच्या आहेत आणि औक्षण करायचे आहे. या दिव्यामध्ये आपल्याला ज्वारीच्या लाह्या टाकायच्या आहेत, तर अगदी तात्काळ बनवतील अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला पूजेपुरत्या बनवता येतील. तुम्हाला दुकानातून आणायचे असतील तर दुकानातून सुद्धा आणू शकता. तसेच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील आपण देवांना दाखवू शकतो. तर या दिव्यामध्ये मी थोडीशी साखर टाकलेली आहे, त्याचबरोबर ज्वारीच्या लाह्या टाकलेल्या आहेत. सर्व दिव्यांना पिवळी फुले अर्पण करून घ्यायची आहेत. आता दिव्याच्या अवसेची कथा जी आहे ती जी आपल्याला दिव्यांच्या अमावस्येला वाचायची असते, म्हणजे घरातल्या कोणी एखादा वाचत असेल तर बाकीच्यांनी ऐकण्याचं काम करायचं.
त्याचबरोबर शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवी देवतांच्या पायापाशी. तिळाचे तेल कापसाची वात दिवा जळो मध्यानात. एक लक्ष्मी मी बैस ग बाजे माझे घर तुला साजे. घरातील इडापिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. घराच्या सर्वांना समाधान आरोग्य शांती लाभू दे. अशी प्रार्थना आपण आपल्या सर्व देवी देवतांकडे दिव्यांकडे करायची आहे. आता बघा काही भागामध्ये या दिवशी उकडीचे दिवे बनवण्याची पद्धत आहे आणि ते दिवे नंतर खाल्ले सुद्धा जातात. आमच्याकडे काहीही पद्धत नाही, पण ज्यांच्याकडे आहे तर त्यांनी ते सुद्धा करू शकता. ते दिवे केले तरीही चालतात. आपल्याला या दिवशी पितरांच्या नावाने एक दिवा दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे. दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे सूर्य मावळला की 7-7:30 वाजेपर्यंत तुम्ही तो दिवा दक्षिण दिशेला त्याची वात येईल अशा पद्धतीने लावून देऊ शकता. आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. आणि ही जी दिव्याची अमावस्येची पूजा आहे तुमची सकाळची कामे आटोपल्यानंतर जो काही काम वेळ मिळतो त्यामध्ये सुद्धा करू शकता. आषाढ महिन्यामध्ये तेलकट गोड पदार्थ जे असतात ते खाण्याला खूप महत्त्व आहे. तुम्हाला कळलं असेल देवपूजेला किती महत्त्व आहे, दिव्यांना किती महत्त्व आहे. मग या दिवशी मांसाहार अजिबात करायचा नाही. आषाढ महिन्यामध्ये तुम्हाला अगोदर जो काही मांसाहार करायचा असतो की श्रावण महिन्यामध्ये नाही खात, मग काहींना नाही होत की अरे एक महिनाभर आपल्याकडून पाळला जाईल का, किंवा मग देवपूजा सुरू होते, व्रतवैकल्य सुरू होतात. मग आषाढ महिन्याच्या काही दिवसामध्ये तुम्हाला खायचं असेल तर खाऊन घ्या, पण आषाढ अमावस्येच्या दिवशी मांसाहार अजिबात करू नका. दुसऱ्या दिवसापासून आपल्या पवित्र श्रावण महिना सुरू होत असतो. तर मग या दिवशी तुम्ही काय बनवायचं, तर आपल्या ज्या गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून तयार केलेल्या गोड पुऱ्या असतात त्या तुम्ही बनवू शकता. त्याचबरोबर तुमच्या घरातील म्हणजे देवाऱ्यातील देवी देवतांना तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर आपल्या गावामध्ये ज्या ग्रामदेवता असतात आणि जरी मरी मातेची देखील पूजा केली तर त्यांना देखील आपण ह्या दिवशी नैवेद्य अर्पण करायचा असतो. आता महाशिवपुराणामधील अतिशय विशेष असा उपाय आहे. जर तुम्हाला शिव मंदिरात जायला जमत नसेल तर शक्यत असेल तर घरच्या घरी काय करावे, तर पंचामृत घ्यावे आणि एक बेलपत्र पंचामृत दिव्याच्या अमावस्ये दिवशी शिवलिंगावरती अर्पण केल्याने, फक्त जलाधारीवरती एक बेलपत्र अर्पण केल्याने पितरांना सद्गती प्राप्त होते. पितर जे अमावस्ये दिवशी पाणी पिण्यासाठी येतात हे पंचामृत घेऊन तृप्त होतात आणि आपल्या इच्छा आकांक्षा शुभाशीर्वाद देतात. तर काय करायचं आहे, शिवपिंडीवरती आपल्याला फक्त जलाधारीवरती एक बेलपत्र अर्पण करून पंचामृत शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. फक्त एवढं केलं तरी सुद्धा तुमचे पितर तुमच्यावर प्रसन्न होतात. तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. धन्यवाद.